अक्षरा, इतक्या लवकर कशाला उठलीस? अगं शाळेत जायचं ना, असं काय करतेस? आज सुट्टी. सुट्टी नाही. मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, सुट्टी नाही घेऊ शकत. अक्षरा, एक दिवस नाही गेलीस तर काही फरक नाही पडत बाळा. हा, तसाही तुझा मूड ठीक नाहीये ना, आज थांब करेल. शाळेत गेले की होईल ठीक. आणि मूड काही ठीक नाहीये. ठीक आहे माझा मूड. माझी काही चूकच नाही तर मी कशाला त्रास करून घेऊ? अगं पण आज थांब ना घरी, आराम कर. हा, मला आराम नाही करायचा आई. मी चहा टाकते तुम्हा दोघांसाठी आणि मला डबा पण करायचा. अगं नाही, मी चहा टाकते, डबा करते. हा, तू बस बरं, तू बस. आई तू ऐक माझं. तुझी लेक आली आता घरी, कळलं? आता तू आराम करायचा. हा, मी तुम्हा दोघांसाठी चहा टाकते आणि डबा करते. तू बस इथे, बस इथे. तू ऐक माझं, बस बस. अगं अक्षू, अगं ऐकत नाही. क्या बाबा? अगं आणि तू घे ना. नाही नको, मला नको. अगं बस जरा. अगं नाही काय, बस बरं, आल्यापासून कामाला अगं लागली. आई नकोय मला. मी आणते, बस. काय अशी? आणि तुला का चहा नको? नाही, असं सहजच. ग सहज. आई अगं चल, मी नाही ऐकणार आहे तुझं. घे चहा, घे. घ्या घ्या. काय झालं? बरोबर नाही झालाय का चहा? अगं नाही. नाही नाही, हे बघ, चहा थोडा गोड झालाय. अहो, थोडा नाही, खूप गोड झालाय. गोड झालं. खूपच गोड ग. बासुंदीच झाली ही. दे 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 द्या बाबा. अगं असू दे, असू दे, असू दे, असू दे, काही नाही. हे ना अधिपतींमुळे झालंय. इतका गोड चहा घ्यायचे ना ते. साखर लागते त्यांना खूप चहामध्ये. मला तिकडे असं चहा करायची सवय म्हणून झाला गोड. सॉरी सॉरी. दे दे. अगं ए नको नको, ठीक आहे, असू दे. आपण काय करू ना, याच्यामध्येच पत्ती टाकू आणि दुसरा चहा पण होऊन जाईल आपल्या या साखरेमध्ये. अहो काय, ह्यांना काय झालं? ओठाल चिकटलेत पार. बाबा सॉरी. सॉरी नाही, असू दे. अगं यामुळे तुझ्या सासरकडच्यांच्या चहाची चव तरी कळली. हो, गोड शार. अक्षू, ठीक आहे. हं? चल अक्षरा, आज मंदिरात जाऊयात. चल. हो अगं, मी तुला विचारणारच होते आई. मंदिराचं काय काढलंस मध्येच? जरा देवीच्या पायावर डोकं ठेवूयात अक्षरा. तुमच्या दोघांचं सगळं नीट होऊ दे ना. मला आणि बाबांना खूप काळजी वाटते ग, चैनच पडत नाहीये. आणि घरात बसलं ना की सारखे तेच तेच विचार येतात डोक्यात. खूप काळजी वाटते अक्षरा. आई तू काळजी नको करूस. सगळं ठीक होणार आहे, कळलं? कसं ठीक होणार आहे ग अक्षरा? तिकडे अधिपती नाराज आहे, तू अशी रुसून बसलीये. कसं ठीक होणार? कोण समजून सांगणार? मी समजावेन त्यांना. पण तू समजून सांगितलंस ना खूपदा त्यांना. नाही कळत आहे त्यांना, मग आता काय करायचं? नको कळू. किती वेळ लागणार आहे असा? हे बघ आई, आपण हाडाच्या शिक्षिका. तुला माहितीये, आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादं गणित कळत नसेल तर आपण त्याला पुन्हा 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 तेच समजावून सांगतो ना. तसंच आहे हे. आपला तोल ढळून न देता समजावण्याची कला असावी लागते कुठल्याही शिक्षकाला. आणि तुला माहितीये माझ्यात ती आहे. अधिपतींना हे गणित जर मी बायको म्हणून समजावून सांगू शकत नसेल नाही, तर एक शिक्षिका म्हणून मी त्यांना पटवून देईन. तू बघ, अधिपतींना सत्य पटवून देण्याचा उपक्रम घेतलाय मी हाती. बरं वाटलं ग तुला हसताना बघून. चल देवीचं दर्शन घेऊयात आणि सगळं ठीक होऊ दे म्हणून तिला बोलूयात. काय झालं वहिनी, एवढ्या अर्जंट मध्ये कसं काय आला? सांगा की. अरे काय झालं काय? तू तरी काय तर बोल. तू का बोलत नाहीस? काय काय झालं? नाही नाही, आमच्यात कुठे काय झालंय? आणि व्हायला बी नको. तुमच्यात जे झालंय ना
ते सॉर्ट करण्याचा विडा आम्ही उचललाय. ओ वहिनी, विडा बिडा काय आता, एवढं काय झालेलं नाही. हो, बायको घर सोडून गेलीये आणि तुम्ही म्हणताय काही नाही झालं. अहो म्हणजे तुम्ही फोन केला कुणाला? गृहमंत्र्यांना. ओ तू वहिनी, आता तुम्ही कशाला उघडून माझी चेष्टा करताय? अहो मी सरळच बोलते, तुम्हाला ती कळत नाहीये. म्हणजे हे बघ, आमच्या घरच्या गृहमंत्री शिवानी मॅडम आहेत. मग तुमच्या घरच्या गृहमंत्री कोण झाल्या? बहिणी ना. मग त्यांना फोन केला का? त्यांना विचारलं का त्या कशा आहेत? काल तर गेल्यात आई वडिलांकडे, ठीकच असते. अहो पण तुम्हाला फोन करून विचारावं असं वाटलं नाही? वहिनी वहिनी म्हणता ना मला, मग मला हक्क आहे तुम्हाला बोलायचा. तुम्ही बोलावं आम्हाला काय बी, पण मास्तरीन बाईंचा विषय सोडून बोला. तो विषय लय हार्ड करून ठेवलाय त्याने. अहो मग तुम्ही सोपा करा ना. मी कसा सोपा करणार? अहो एक फोन करून. हे बघा भाऊजी, बायको रागवली की तिला मनवायला सोन्याचे दागिने नको असतात. नवऱ्याचा फक्त एक फोन कॉल. तिची एवढीच अपेक्षा असते की त्यांनी फोन करून प्रेमाने बोलावं. तुम्ही फोन तर करा, मग बघा तुमचा हा विषय कसा सोपा होतोय ते.